सांगलीच्या स्वामी समर्थ घाटावर एका 20 वर्षीय तरुणाचा भर दिवसा निर्घृण खून करण्यात आला आहे। या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरात खळबळ माजली आहे। चैतन्य तोरणे वय वर्ष 20 राहणार टिंबर एरिया सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे। 4 हल्लेखोरांनी मिळून चैतन्य तोरणे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच संपवले। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक संदीप भागत, LCBचे PI संजीव झाडे आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली। हल्लेखोरांचा तपास घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहे। कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30 सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वय वर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला त्याचा मर्डर झालेला आहे। आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम रवाना झालेल्या आहे। नक्की याचं कारण काय, कोणी केलेलं आहे ते तपासात लवकरच निष्पन्न होईल। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। LCBची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आली आहे।